उभे विटेवरे सुंदर ध्याना 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 उभे विटेवरे करकटवारी देवोनिया करकटवारी देवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर करकटवारी देवोनिया करकटवारी देवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हे ध्यान आवडे निरांतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर घे ध्यान आवडे निरंतर घे ध्यान तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे कंटिका शुभा मणि विराजित कंटिका शुभा मणि विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर कंठी कस्तुभामणि विराजित कंठी कस्तुभामणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे आवडे निरांतर हे ज्ञान आवडे निरांतर हे ज्ञान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर घे ध्यान आवडे निरंतर घे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे तुका माने माझे येसी सर्व सुख तुका माने माझे येसी सर्व सुख मने माने येसी सर्व सुख मने माने येसी सर्व सुख तुका माने माझे येसी सर्व सुख तुका माने माझे येसी सर्व
तुळशी हार गळा घाले पितांबर हार गळा घाले पितांबर विठोबा रखुमाई 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 विठोबा सुख
याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे अवघी माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे पुरे मनाला पुरे मनाला पुरे मनाला वरी मनाला हळू हळू चला हळू हळू चला हळू हळू चला हळू हळू चला कोणी बोला बोला कोणी बोला 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 आज देतो आज देतो आज देतो पुरे मनाला पुरे मनाला पुरे मनाला पावणे सांडा तुकावने सांडा तुकावने सांडा काटे येणे नका येणे नका येणे नका येणे नका आज देतो पोटावरी आज देतो पोटावरी पुरे मनाला कवरी पुरे मनाला कवरी मनाला कवरी पुरे मनाला कवरी मुबारक माय याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे यार
मना पुरे मना पुरे पुरे मनाला तो बरी पुरे 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 मनाला तो बरी पुरे मनाला तो बरी पुरे मनाला तो बरी पुरे मनाला तो बरी आज देखो पोटवारी आज देखो पोटवारी
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पांडुरंगा करू व्रत शरण शरण हनुमान नमो ज्ञानेश्वरा नमो
तुमचे मेहमान आकडिता के असे साधन हे जाणून मी नमन निवांत केले. विठ्ठल आदिशक्ती जी माता तिने जगाची आई आहे. जी माता जी आदिशक्ती तिने देवाची आई आहे. आणि जी शक्ती सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती आदिशक्ती जगदंबेला या गावात येऊन 25 वर्ष झालेले आहेत. म्हणजेच हा जो 16 आहे हे जे वर्ष आहे रौप्य महोत्सवी 16 आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, दररोजचा काकडा, हरिपाठ, रात्रीचं सेडचं कीर्तन आणि आमचे परमस्नेही आणि ज्यांचे मला वाटते पंजोबा नाही ज्यांचे पंजोबा परमपूजनीय वैकुंठवासी दत्तूजी महाराज परमपूजनीय सखाराम महाराजांच्या समकालीन होते. त्याच वंशातील आमचे हरिभक्त परायणश्री शिवाजी महाराज जांभरे बरफगाव यांच्या अमृततुल्य वाणीतून छत्रपती शिवरायांची आपण कथा ऐकली. वारकरी संप्रदायाचा कीर्तनाचा प्रवचनाचा आमच्या शिवाजी महाराजांना अर्थात गाढा अभ्यास आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती त्यांची विशेष कमांड आहे. आनंदामध्ये 16 पार पडलेला आहे. इथं कलाकार म्हणून म्हणणारे वाजवणारे म्हणून हरिभक्त परायण श्री रमेश महाराज ढोकणे आहेत. हरिभक्त परायण श्री ईश्वरदास महाराज वाकडे आहेत. हरिभक्त परायण श्री श्रीकृष्ण महाराज पटोकार आहेत. हरिभक्त परायण गणेश महाराज थारकर आहेत. हरिभक्त परायण महादेव महाराज सळदकर आहेत. त्याचबरोबर मृदंगाचार्य म्हणून आज आमचे मयूर महाराज चौधरी आहेत आणि जगन्नाथ महाराज खोडके मला वाटतं गैरहजर आहे. आणि हे जे वर्ष आहे मुक्ताबाईचा महिमा ज्यांनी विशेष वाढवला आणि सखाराम बाबाचा महिमा ज्यांनी विशेष वाढवला असे वैकुंठवासी गुरुरे श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या हे जन्मशताब्दीचं वर्ष आहे. सर्व दृष्टीनं 16 आनंदाच्या मध्ये पार पडलेला आहे. या संस्थेचे अध्यक्ष अर्थात आमचे परमस्नेही आमचे श्रीमान मधुकर भाऊ त्यांचे या मंदिरात ही देवी इथं आणण्यात महान कष्ट आहे. त्या कष्टातून आदिवासी भागात जाऊन त्यांच्याकडून लाकूड काटा जमा करून इकडे फिर तिकडे फिर स्वतः एकट्यानं
आणि त्यानंतर कारवा बनत गेला, साथी भेटत गेले, साथीदार भेटत गेले. अर्थात एक मंडळ तयार झालं. महाराजांनी एक ट्रस्टही स्थापन केलं आणि आता आपला उत्तराधिकारी घोषित केला. असतो अर्थात आजचं शेवटचं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन का म्हटलं, चरित्र देव उच्चारावे, गेले देवे गोपुरी, गेले देवे गोपुरी, गेले देवे गोपुरी. चरित्र देव उच्चारावे, गेले देवे गोपुरी, गेले देवे गोपुरी, गेले देवे गोपुरी. चरित्र देव उच्चारावे, गेले देवे गोपुरी, गेले देवे आमच्यासोबत जे संतोष महाराज आहेत, दिलीप भाऊ आहेत, हरिओम महाराज आहेत, धनंजय महाराज आहेत, नागाचे बादळबोई आहेत, गावचे मंडळी आहेत, परगावची मंडळी आहेत, श्रोतेसुद्धा गावचे आहेत, परगावचे आहेत. हे अतिशय उत्तम असे साऊंडवाले आहेत. आणि त्याचबरोबर समोर व्हिडिओवाले सुद्धा आहेत. गायन दिलीला चरित्र पवाडे राखिले संवडे सहित गाई. तदनुषंगानं सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. आणि महाराज या अभंगाच्या द्वारा देवभक्ताचा संवाद साधतात, देवाच्या संगतीचा लाभ सांगतात. आणि तो लाभ जर भेटून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी संहिता म्हणजे नियमावली सांगतात. परमात्म्याचं अवतरण मथुरेत आहे, पण मथुरेतील क्रूर आहेत, बेईमान आहेत, निष्ठुर आहेत, राक्षस आहेत. त्यामुळे अशा त्या मथुरेत तो थांबला नाही. ज्या गावात अभक्त असतात त्या गावात देव थांबत नाही. मथुरेतून तो आला आणि मथुरेच्या मध्ये उदासीनता पसरली. गोकुळात आला, गोकुळात आनंद झाला. गोकुळीच्या सुखा बाळकृष्णानंदा घरी आनंद जाणणारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. जसा त्यावेळेला गोकुळात आनंद
तसा या आठवड्यात पाडसुळात आनंद डला डला. जिथं देव आहे, जिथं संत आहे, तिथं आनंद आहे. आणि जिथं देव आणि संतांकडे पाठ केल्या जाते तिथं उदासी आहे डला गोकुळाच्या मध्ये तो आला आणि ज्या कामासाठी आला होता, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परमात्म्यानं आल्या आल्या, कारण तिकडे कंसाले माहीत पडलं होतं की आपल्याला जो मारणारा आहे तो गोकुळात वाढून राहिला. उपजला मजा आधी म्हणून त्यानं पहिल्यांदा पुतना मावशी पाठवली. पुतना मावशी स्तनाच्या मध्ये विष भरून भगवान कृष्णाला मारण्यासाठी आली, पण कृष्णाला ती मारू शकली नाही. सोशिली पुतना विषपाजिताची स्तन त्या पुतनेला मरून पडावं लागलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सभा भरली. आता कोण जाते? एक राक्षस त्यानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि कृष्णाला मारायला आला. तोही कृष्णाला मारू शकला नाही. उलट विटंबिला भट ब्राह्मणाच्या वेशात आला म्हणून जिवंत सोडला, पण त्याची फजिता केली. त्यानंतर जे जे आले कागबो गरिठा मारले बाळपण नंतर तो घराच्या बाहेर आला, गावच्या वेशीवर आला. शिवाजी महाराजांनी जसे मावळे जमा केले तसे आपल्या गावातले सगळे पोरं जमा केले, एका लाईनने उभे केले. त्यांचे चेहरे पाहिले तर गालाच्या खोबऱ्याच्या वाट्या झालेल्या होत्या. गालाच्या खोबऱ्याच्या वाट्या झालेल्या होत्या आणि पोट पाहिले, पोट कपारीत गेले होते. कार्यकडे असं का झालं रे? आता असं होईल नाही तर काय, आपल्या हातात काहीच नाही. तुम्ही दुकानात गेले, एक तेलाचा डबा घेतला, ठेवा 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 ना ठेवा, 12 वाजेपर्यंत चालतोच. मी ते ठेवलं. एक तेलाची कॅन तुम्ही विकत घेतली, त्या तेलाच्या कॅनची किंमत कोण सांगते?
दुकानात जर तुम्ही गेले, कोणती वस्तू घ्या तुम्ही, त्या वस्तूची किंमत कोण सांगते? दुकानदार. तुमचं सोयाबीन तुम्ही बाजारात नेलं, तुमचं सोयाबीन तुम्ही बाजारात नेलं, आता भाव कोण सांगते? जोपर्यंत तुमच्या मालाचा भाव तुम्ही सांगत नाही, जोपर्यंत तुमच्या मालाचा भाव तुम्ही सांगत नाही, तोपर्यंत कोणताही देव, कोणताही साधू, कोणतंही सरकार तुमचं कल्याण करू शकत नाही. देवा, पिकते इथं, विकलं जाते मथुरेत रे. आम्हाला फक्त ताकच भेटते, ताकाच्या पुढे काहीच नाही. गवळी याची ताक पिरे काय पोरे, बस. मग पोटभर पाहिजे का? म्हणे हो. पोटभर लागत असेल तर काय करा, पोटभर लागत असेल तर काय करा. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या, जर तुम्हाला पोटभर लागत असेल तर अगोदर तुमच्यातले भांडणं बंद करा. जोपर्यंत आमचे भांडणं सुरू आहे, भांडणं काही मोठे नसतात, भांडणाले कारणही फार मोठे नसतात. कोणतेही गाव घ्या, कोणतेही गाव घ्या, काही ठराविक गाव जर सोडले तर प्रत्येक गावात मतभेद आहे. काही काही गावात जाडे भांडणं आहे, काही काही गावात बारके आहे. भांडणं कोणाचं बरं झालं? रामाचंही नाही, रावणाचंही नाही, कौरवाचंही नाही, पांडवाचंही नाही. आता असं आहे, 8 एकराचा नंबर, 2 भाऊ, हिसावाटी झाली, 4-4 एकर वाट्यावर आलं. एक दिवस दोघेही भाऊ वावरात, एकाचे डवरे सुरू, त्याचं ते डवरण झालं, खांद्यावरचं काढलं, बैलाचा दोर सुटला,
तो बैल भावाच्या वावरात गेला. तो बैल भावाच्या वावरात गेला. आता ज्या भावाच्या वावरात गेला, ज्या भावाच्या शेतात गेला, तो भाऊ तिथं हजरच आहे. झालं काय की त्या बैलानं त्या भावाच्या वावरात शेण टाकलं. त्या भावाच्या शेतात तो शेरला, शेण टाकलं. आता योगा दोन्ही भाऊ हजर आहेत. मग झालं काय, ज्याचा बैल होता तो म्हणे शेण माझा आहे. ज्याचा बैल होता तो म्हणला शेण माझा आहे. ज्याचं शेत होता तो म्हणला शेण माझा आहे. शेण कोणाचं आहे? शेण कोणाचं आहे? बैलावाला म्हणते माझा आहे, वावरावाला म्हणते माझा. शेण कोणाचं आहे? शेण दोघांचंही नाही, शेण बैलाचं आहे. मग आमचे भांडणं वाटी तरी थांबत नाही. नाही तर होतच असते, हाडक्याला हाडकं, मळक्याला मळकं लागत असते. गावातल्या गावात मिटून टाका. नाही कोर्टात न्यायाधीश असे हुशार की त्यानं पहिल्या दिवशी तो शेणाचा पोटा बनवून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला. तिसऱ्या दिवशी तारीख, तिसऱ्या दिवशी तारीख, तिसऱ्या दिवशी तारीख, तिसऱ्या दिवशी तारीख, 3 वर्ष अदमोशे केले. निकालाचा दिवस आला, हाजीर है. दोघे भाऊ हजर झाले. त्यावेळेला न्यायाधीश विचारतात, का रे कोण्या गावाचे? अरे त्या हसायला लागले की साहेब तुम्ही 3 वर्ष झाले आम्हाला पोहून राहिलो, मला माहित आहे मी कोण्या गावाच्या. बरं कोर्टात का आले रे? म्हणजे आम्ही कोर्टात कशासाठी आलो हे तुम्हाला माहित आहे. मग कशासाठी बांधले रे? म्हणजे एका शेणाच्या पोट्यासाठी. एका शेणाच्या पोट्यासाठी तुम्ही बांधले. परिणाम काय झाला रे? म्हणजे दोघांची बापदाद्याची 4-4 एकर होती, ते आम्ही गमावली. आता दोघही जण खटल्यात सालाना. एवढ्या शायने आकार रे म्हणे. चपराशाला सांगितलं की चपराशी बा तो शेणाचा पोटा फ्रीज मधला काढून आणा, त्याचे अर्धे 2 भाग करा, या दोघेले खायला लावा. भांडू नका. गोपाळांनी ऐकलं, ठीक आहे देवा, आता आम्ही भांडणार नाही. एक व्हा, एक झाले. एका झेंड्याखाली या, एका झेंड्याखाली या. मग आता असं करा, सगळेच्या सगळे मालक नका हो. सगळेच्या सगळे मालक हो नका. जास्त आचारी झाले तर काय होते? जास्त आचारी झाले तर काय होते? जास्त आचारी झाले तर स्वयंपाक बिघडते. जास्त पुढारी झाले तर गाव बिघडते. त्यावेळेला सर्वानुमते एकालाच राजा केलं. कोणाला?
रिंग बिरिंग लवंगा चिरिंग चिरता चिरता डुडूब बाजा गाई गोपी उतरला ना जानला दगड बसवला पोरं नाचायला लागलं. आमचा सोंगडी आमचा मित्र आमचा दोस्त राज त्यानं काम थोडे कमी केले तर चालतात. खऱ्या नेत्यानं काम थोडे कमी केले तर चालतात, पण तो बादशाहवरही गेला पाहिजे, तो तिरशावरही गेला पाहिजे, तो वास्तुशांतीवरही गेला पाहिजे, तो मातीवरही गेला पाहिजे, तो सप्त्यातही आला पाहिजे. सर्वांना दिसणारा सर्वांना भेटणारा सामान्य लोकांशी संबंध ठेवणारा नेता पुढारी लोकांना आवडत असतो. देव उठला, चालायला लागला आणि आव्हान केलं, याल तरी यारे लाग या लागा लागला याकडे. आता सगळे पोरं त्याच्या माग माग चालले. त्यातलं एक होतं शायनं, ते म्हणे थांबा रे, मोठ्या लोकांचं पोरगा आहे, त्याच्या घरापर्यंत आपल्याला नेईल, तिथं गेल्यानंतर VIP आहेत त्यांना आत घेईल, सामान्य लोकांना बाहेर ठेवील, म्हणून त्याला विचारा कोण यायचं आणि कोण थांबायचं. देवानं मागं पाहिलं, म्हणे कार्यगळ आताच निवडून दिलं आणि आताच अविश्वासाचा ठराव आणता का रे? पण नाही, तसं काही नाही, विश्वास आहे. 5 वर्ष तुम्हीच, मग थांबलात का? म्हणजे थांबलो त्याचं कारण हे आहे की कोण या हेने सांगितलं. त्यावेळेला तुकोबारा शब्द टाकतात अवघे, यार यार लहान थोर, यार यार लहान थोर, कोणालाच मनाई करेल नाही. स्वयंपाक तयार आहे. पंक्तीत जो कोणी बसला त्याला उठून दिला जाणार नाही, त्याला पोटभर वाढला जाणार आहे. काही काळजी करू नका. म्हणून या परमार्थाच्या मध्ये या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे विविधतेत एकता. विविधतेत एकता हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. जिथं ब्राह्मण म्हणून ज्ञानोबारायाची पूजा केली जाते, जिथं ब्राह्मण म्हणून ज्ञानोबारायाची पूजा केली जाते, त्याच ठिकाणी तुकोबारायाची पूजा केली जाते. सकळासी येथे आयाधिकार कलियुगी उद्धार हरीचा नाही. नास्तितेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेदा. अर्थात सगळेच जण या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करुणी वेश्या. सकाराम जीवनात एक वेश्या झाली, उघडा पार होता. आता सरकारचं अनुदान येते, सरकारचा पैसा येते, लोकही पैशावाले झाले, मंदिर चांगले झाले. आता उघडा पार, दिंडी आली, दिंडीचे वारकरी त्या पारावर बसले आणि एकदम वारं उदान सुरू झालं. आभाळ आलं, वारं उदान येईन गारगोंडई.
वारकरी घाबरले, बळच सुटले. समोर एक बैठकचा दरवाजा उघडा दिसला. त्या बैठकीच्या मध्ये सगळे वारकरी गेले. रात्री तिथं सकारामाचं कीर्तन झालं, सकाळी काकडा झाला, रात्रभर पहारा झाला. आणि आता ते बैठक साफसूफ करून वारकरी निघणार. एवढ्यात त्या घराची मालकीन माडीवरून आंघोळ करून सुचिरभूत होऊन चांगले कपडे घालून आरतीचं ताट घेऊन खाली आली. सखारामबानं ओळखलं की या घराची मालकी नाही. बाई, आम्ही तुम्हाला रात्री न विचारताना आलो, पण आमचे वारकरी चांगले आहेत बरं. आम्ही इथं बाबा भजन पूजनच केलं, तुमची बैठक साफ करून मग आम्ही निघून जाऊ. त्यावेळेला ती माऊली पुढे आली. ती म्हणे, महाराज, या घराला आजपर्यंत साधूचे काय पण सज्जनाचे पाय लागलेले नाहीत. काय बोलतेस? हो बाबा, कारण मी काही चांगली बाई नाही, मी एक देह विकणारी बाई आहे. माझं जीवन नरकासारखं आहे. पण रात्रभर तुम्ही इथं थांबल्याचा परिणाम असा झाला, निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती. आपण रात्रभर माझ्या बैठकीत थांबलात, एवढं परिवर्तन झालं की मला असं वाटते आता तुमच्या हातची माळ टाकावी. मला असं वाटते आता तुमच्या हातून माळ टाकावी आणि तुमच्या दिंडीचं वारकरी व्हावं. ती माळकरी झाली, सगळं सोडून दिलं. सगळे आणि माझ्या सर्व धर्मांत परित्यज्य मामेकम शरणम व्रज. रामाचा अवतार असेल तर रावणाच्या मागं जाऊ नका, रामाच्याच मागं जा. कृष्णाचा अवतार जर असेल तर कंसाच्या दुर्योधनाच्या मागं जाऊ नका, कृष्णाच्या मागं या. आणि कलियुगात जर आपण असाल, पांडुरंगरायाचा विठ्ठलाचा जर अवतार असेल तर इतर शेंद्री हेंद्री दैवताच्या माग गेल्यापेक्षा पंढरपूरची वारी करा. म्हणजे संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतजी. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे. काही या मार्गाने जर आपण गेला तर काय अलभ्य लाभ आहे, काय अलभ्य लाभ आहे. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, आजी देतो आजी देतो
हरिपाठ कीर्तन गाथापारायण हे तर आहेच, पण या सप्ताहाचं विशेष आकर्षण आमच्या शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे या सप्ताहाचं विशेष आकर्षण आहे. कारण असं आहे, आज गरज आहे छत्रपती काय होते हे जगाला समजलं पाहिजे. आणि छत्रपती काय होते, कोण होते हे सांगण्याची धमक, समजावून सांगायची धमक आमच्या शिवाजी महाराजांमध्ये आहे. म्हणून या आनंदात एकदा सगळेजण हात वर करा. ज्यांना हात आहेत ते हात वर करा, ज्यांना देवानं दिलेच नाही त्याची गोष्ट वेगळी. असा कळकळाट करा की जगदंबा माता खद 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 हसली पाहिजे, म्हणजे पाणी चांगलं येईल, पिकही चांगले येतील, बद बद पिकील. तुम्ही MPSCची परीक्षा देत असाल तर पास होसाल, इंजिनियर असा, डॉक्टर असा, अन्य कोणत्या क्षेत्रात असा, व्यापारात असा, राजकारणात असा, तुम्हाला यश येईल. एकदा मोठ्यानं एकदा टाळ्यांचा कळकळाट करा. बोला वा 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 पाडसोळकर, वा पाडसोळकर, वा पाडसोळकर, वा पाडसोळकर. वा सोयरे, वा सोयरे, वा सोयरे, वा सोयरे. वा शिवभाऊ, वा शिवभाऊ, वा शिवभाऊ, वा शिवभाऊ. वा कलाकार, वा कलाकार, वा कलाकार, वा कलाकार. एकदा तुम्ही वाजवा, वाजवा. हा मधुभाऊनं आनंदाची पर्वणी तुमच्यासाठी आणली आणि तुम्ही त्याचा सदुपयोग करून राहिलात. महाराज म्हणतात भक्तिपंथांना जो गेला त्याच्या जीवनाच्या मध्ये काला होतो, त्याच्या जीवनात प्रेम येते, त्याच्या जीवनात अद्वैत येते, त्याच्या जीवनात ऐक्य येते. कारण आज इथं आता काला घेण्यासाठी, तुमच्या पंक्तीत जेवण करण्यासाठी स्वर्गातले आलेले आहेत. आजी ओस अमरावती काला पहावया, येती देव विसरती देव भाव, स्वर्गीचे अमर इशिताती देवा, मृत्यूलोकी भावा जन्मा आम्हा. तू म्हणाल ते आम्हाला दिसून नाही राहिले हो, मी म्हणतो तुम्हाला ते पायताना येऊन राहिले. कोणाच्या तरी रूपात या ठिकाणी स्वर्गातले आलेले आहेत. सत्य लोकातला ब्रह्मदेव तो इथं हजर आहे. जयासाठी ब्रह्मादिक झाले ते पिसे, उच्चिष्टा कारणे देव जडी झाले मासे, अर्ध्यांगी विश्वमाता लक्ष्मी बसे, तो हा तुकया बंधू म्हणे आले अनायसे. ज्यानं काला केला त्याच्या लोकात सुद्धा काला नसल्याच्यामुळे तोही या ठिकाणी हजर झालेला आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषा लाभ, देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती, ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादनवत. अर्थात काला होतो जर आपण भक्तिपंथाचा स्वीकार केला तर. आणि त्याच्यासाठी जे नियम आहेत, हळूहळू चला. मधुभाऊले हे मंदिर इथपर्यंत आणायले 25 वर्ष लागले. 15 दिवस, महिनाभर त्या आदिवासी पट्ट्यात मुक्काम केला. या सगळ्याचे लाकडं असतील ना, काही लागेल की नाही. तिकडे तुम्ही जात जा ना, आदिवासी पट्ट्यात जात जा ना तुम्ही. तिकडे वर्गणी आणली,
वर्गणी तर बरं जो जो भेटेल तो कोणी भेटो मग मधुभाऊच्या खिशातच असे. इतक्या निष्ठेनं इतक्या जिद्दीनं मधुभाऊने एक काम केलं, एवढं मोठं मंदिर उभं केलं. मग आता परमार्थात जर फळ लागत असेल तर हळूहळू साधना माल टाका, एकादशीचं व्रत करा, आम्ही देवाचे आहो, आम्ही संतांचे आहो असं म्हणा. मग एक दिवस तुमच्या जीवनात काळा झाल्याशिवाय राहणार नाही, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. आणि कोणी कोणाशी न बोला, वायफळ बोलूच नका. बोलायचं असेल तर बोलण्याची नाही, एका देवाविन काही. एक विषय तो सकळांचा हरी, त्याची आवडीने आवडी इतरी, अंधबैर हे प्रेत लोकाचारी, त्याची कीर्ती गायली पुराणांतरी. आणि महत्त्वाचं, या मंडपात जर तुम्हाला यायचं आहे, या मंडपात जर तुम्हाला यायचं आहे तर कशाचा त्याग करावा लागतो, कशाचा त्याग करावा लागतो महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तू कामाने साडा गाठे, तू कामाने साडा गाठे, तू कामाने साडा गाठे, तू कामाने वाईट बुद्धीचा त्याग करा. एका देवाचा मागोवा घ्या. साधना मार्गाने हळूहळू चालत राहा. परमार्थाशिवाय दुसरं काही करू नका. एक दिवस तुमच्या जीवनाचा काळा झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनात ईश्वरीय प्रेम आल्याशिवाय राहणार नाही. देवानं संघटना केली, चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, गाराणे आले, शेवटी सगुण पाहला. गणपती बाप्पाचा निघाला. गणपती बुवाची देवानं फैता केली आणि त्याची शेवटची लीला तरा
ओतने धरावयाला तुषार पाने ओतने धरावयाला तुषार पाने 12 वाजेपर्यंत गाई ओढल्यात, खेळे खेळले, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडलेला यमुनीच्या तिरी. आणि 12 वाजता काम सारोणी सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आणाशी तुझे. इरे गड्या वैजावा कड्या हिरे गड्या वैजवा गड्या टाक घोगड्या सोड गाढोड्याची जोडीच्या. हरी हा करतो गोपाळकाला तिने पैसे यमुनेच्या. या करीतो गोपाळकाला तिने पैसे यमुनेच्या. हरी हा करतो गोपाळकाला तिने पैसे यमुनेच्या. हरी हा करतो गोपाळकाला तिने पैसे यमुनेच्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान कंठी धरिला कृष्णामणी तुका माने भूमंडळी तुका माने भूमंडळी तुका माने भूमंडळी तुका माने भूमंडळी आम्ही बळी विरगाची गाडी गाडी कलावाटू एकमेका कलावाटू एकमेका बड़ी वीरगानी आमी बड़ी वीरगानी कलवटू एकमेका कलवटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम
जय हो वैष्णवादिका संभ्रम जय
रामा सचिदानंद मूर्ती पाहिला कवी रामा आरती सखा रामा जगवरा राधे